Hello students, in kinetic theory and radiation, in last lecture we studied Kirchhoff's law, okay, Kirchhoff's law of radiation, and then we study spectral behavior, okay, and after spectral behavior we study Wien's displacement law. ठीक आहे, एवढा पार्ट झाला होता आपला. आता ज्यावेळेस when I taught you Kirchhoff's law, मी तुम्हाला सांगितलं होतं coefficient of absorption is equal to coefficient of emission. Coefficient of absorption is equal to coefficient of emission but at constant temperature. ओके, म्हणजे तिथे आपण काय कॉन्स्टंट ठेवलं होतं रे, टेम्परेचर. ठीक आहे, आता आपल्याला शिकायचं स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन. ओके, सो बेसिकली व्हॉट स्टीफन बोल्ट्झमन डिड, दे स्टडीड ओके द डिपेंडन्स ऑफ टेम्परेचर ऑन थर्मल रेडिएशन. ओके, मीन्स thermal energy emitted per unit area and temperature या दोघांमधलं रिलेशन स्टीफन बोल्ट्झमन लॉनी आपल्याला दिलं. ओके, ठीक आहे. इन 1879 जोसेफ स्टीफन, ओके, जोसेफ स्टीफन gave a law. Joseph Stephen gave a law, okay, which was basically for perfectly black body. 1879 मध्ये त्यांनी एक लॉ दिला perfectly black body साठी. Okay, after 5 years, okay, that law was proved by Boltzmann. Okay, म्हणजे first empirical relation was given by Stephen. Okay, but after 5 years that law was modified by Boltzmann using the laws of thermodynamics. ठीक आहे, आणि म्हणून या लॉला कंबाईन नाव दिलंय स्टीफन बोल्ट्झमन लॉ. ओके, काही बुक्स मध्ये किंवा ओल्ड बुक्स मध्ये फक्त स्टीफन्स लॉ म्हणायचे. लॉ तोच आहे पण त्याच्यामध्ये बोल्ट्झमनचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे. ओके, सो इट इज कॉल्ड स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन. ओके, नाउ व्हॉट एक्झॅक्टली इज द लॉ, त्याचं स्टेटमेंट काय ते सगळं आपण आता बघू. ओके, नाउ बेसिकली व्हॉट वी नीड टू स्टडी, ओके, इन दिस पर्टिक्युलर लॉ, द एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया, energy radiated per unit area, or we can say power radiated per unit area, okay, has relationship with the temperature. म्हणजे टेम्परेचरचं आणि पॉवर रेडिएटेड या दोघांमधलं जे रिलेशनशिप आहे ते आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, लिसन द स्टेटमेंट. आता स्टेटमेंट ऐका. ओके, बुक मधलं स्टेटमेंट आहे, लिसन केअरफुली. द रेट ऑफ एमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया, बघा, the rate of emission of radiant energy per unit area. मी पूर्ण स्टेटमेंटच लिहितोय बघा इकडे. द रेट ऑफ एमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया और पॉवर रेडिएटेड, सगळ्यांना माहिती आहे रेट ऑफ एमिशन ऑफ एनर्जी अपॉन टाइम इज पॉवर, और पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया, रेट ऑफ एमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया, त्याचं दुसरं नाव आहे पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी, is directly proportional to fourth power, of absolute temperature. This is the statement. Okay, statement खूप सोपं आहे. ओके, लक्ष द्या. रेट ऑफ एमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया, त्यालाच आपण म्हणतो पॉवर रेडिएटेड. त्याचं सिम्बॉल आपण आर वापरलं होतं. जर का तुम्ही पाठीमागचे लेक्चर्स आठवत असेल तुम्हाला तर त्या सिम्बॉल आपण आर वापरलं होतं. ओके, सो रेडियंट एनर्जी, ओके, त्या आरचा एक फॉर्म्युला पण होता, आर इज इक्वल टू क्यू अपॉन एटी. आता इथे लिहून ठेवतो मी, आर इज इक्वल टू क्यू अपॉन एटी, म्हणजे एनर्जी पर युनिट टाइम पर युनिट एरिया. ओके,
ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे कुणाला, फोर्थ पॉवर ऑफ टेम्परेचर. याचा अर्थ डायरेक्ट म्हणजे याचा अर्थ टेम्परेचर वाढला तर पॉवर, रेडियंट पॉवर वाढत जाणार. ओके, सो ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस द रेडिएशन पॉवर ऑफ दॅट पर्टिक्युलर बॉडी विल कीप ऑन इन्क्रीजिंग. ओके, समजलंय. सो दिस इज अ स्टेटमेंट ऑफ स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन. ठीक आहे, आता आपण मॅथमॅटिकली लिहू. ओके, आता मी 2 कॉलम करतो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. फर्स्ट इथे कोण लिहिलं मी, ब्लॅक बॉडी, आणि इथे कोण लिहिलं रे, ऑर्डिनरी बॉडी. म्हणजे मी ऍट अ टाइम तुम्हाला दोघांना शिकवतो, ब्लॅक बॉडीला पण आणि ऑर्डिनरी बॉडीला. काय रे, पॉवर रेडिएटेड आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, टेम्परेचरला टी लिहिला, फोर्थ पॉवर टी रेज टू 4. सो आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी रेज टू 4. दिस इज अ साइन ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. You have to take a constant. बघा कॉन्स्टंट काय घेतला मी, R is equal to sigma t raised to 4. R is equal to sigma t raised to 4, where sigma is a constant called Stephen's constant. Sigma constant आहे आणि sigma is called Stephen's constant. Sigma ची व्हॅल्यू पण दिली आहे बुक मध्ये. Sigma is equal to 5.67 into 10 raised to minus 8. 5.67 into 10 raised to minus 8. हा टी खाली जाईल ना इकडे. आरचं काय असतं, जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड इंटू केल्विन रेज टू 4. दिस इज द युनिट ऑफ सिग्मा. कळलं, सिग्मा कॉन्स्टंट आहे, त्याचं नाव आहे स्टीफन्स कॉन्स्टंट. 5.67 इंटू 10 रेज टू मायनस 8 जूल पर, हे सगळं डिनॉमिनेटर मध्ये, मीटर स्क्वेअर सेकंड के रेज टू 4. You can write down the dimension from that, L M T, आणि आता टेम्परेचर आहे म्हणून तुम्हाला लिहावं लागेल K. ओके, तर आपण ऑलरेडी R चे डायमेन्शन लिहिले होते. ओके, आता R चे जे डायमेन्शन होते ते काय होते रे, L0 M1 आणि T-3 होते. आता K डिनॉमिनेटर मध्ये वरती आल्यावर तो पण मायनस होणार. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ सिग्मा. हे सिग्माचे डायमेन्शन्स आहेत. कळलं, पहिले सिग्मा म्हणजे काय कळलं, सिग्मा इज द स्टीफन्स कॉन्स्टंट. इट्स व्हॅल्यू इज 5.67 इंटू 10 रेज टू मायनस 8 जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड केल्विन रेज टू 4, अँड दीज आर द डायमेन्शन्स. ओके, आता मी हे रफ करतो. आता बघा आपण कुठल्या बॉडीसाठी लिहितोय, ब्लॅक. सो आर इज इक्वल टू सिग्मा टी रेज टू 4. पण तुम्हाला माहिती आर काय रे, आर इज अ रेडियंट पॉवर. मग रेडियंट पॉवरलाच आपण काय म्हणतो, रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. हे रेडियंट पॉवरची डेफिनेशन आहे ना. रेडियंट पॉवर इज रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज इक्वल टू सिग्मा टी रेज टू 4. म्हणजे असंही लिहू शकता, असंही लिहू शकता. न्यूमेरिकल ज्याप्रमाणे पॉवर विचारली तर हा फॉर्म्युला लिहायचा, एनर्जी विचारली तर हा लिहायचा. ठीक आहे, समजलं. ओके, सो ही कोणासाठी दिली आपण, ब्लॅक बॉडी. आता असंही का रे, हा ठीक आहे, असा विचार करा, स्टीफननी लॉ कोणासाठी लिहिला होता, ब्लॅक बॉडीसाठी, बरोबर आहे. पण याचा अर्थ फक्त ब्लॅक बॉडीच रेडिएट करते का पॉवर, नाही. एव्हरी बॉडी रेडिएट्स पॉवर. ऑर्डिनरी जरी बॉडी असेल तरी ती पॉवर रेडिएट करणार आहे ना. हा, पण सगळ्यात जास्त कोण करेल, ब्लॅक बॉडी. ओके, मग आता ऑर्डिनरी बॉडीसाठी फॉर्म्युला लिहिताना काय चेंज होईल बघा, आर इज इक्वल टू E सिग्मा टी रेज टू 4 किंवा Q अपॉन AT इज इक्वल टू E सिग्मा टी रेज टू 4. ओके, आता बघा चेंज काय झाला रे, तिकडे E आला. E म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ एमिशन. आता तुम्ही कुठल्या बॉडी बद्दल बोलताय, ऑर्डिनरी बॉडी ना. मग तिथं कोइफिशियंट ऑफ एमिशनला काहीतरी व्हॅल्यू असेल ना. अरे इथे पण E आहे, इथे पण E आहे ना, पण इथे E ची व्हॅल्यू 1 आहे. का 1 आहे, कारण ही परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. समजलं. ओके, तिकडे E ची व्हॅल्यू 1 नाहीये, त्यामुळे तुम्हाला E ची व्हॅल्यू लिहावी लागेल. सो दीज आर द फॉर्म्युला फॉर ब्लॅक बॉडी अँड दीज आर द फॉर्म्युला फॉर ऑर्डिनरी बॉडी. ओके, हे मी असं का लिहिले, न्यूमरिकल्सचा तुम्हाला फायदा होईल याचा. जेव्हा मी प्रॉब्लेम शिकवणार आहे तेव्हा हे परत लिहिणार आहे. पण तुम्हाला हे कळलं पाहिजे, हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला वेगळा नाहीये. हा ऑर्डिनरी बॉडीसाठी म्हणून इथे E आला,
आणि ब्लॅक बॉडीसाठी ई ची व्हॅल्यू 1 असते, मग तो काढून टाकला आपण सिग्मा टी रेस टू 4. ओके, आणि आर चा फॉर्म्युला आहे क्यू अपॉन एटी. ओके, सो दिस इज स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन. ठीक आहे. ओके, नाव सगळ्यांना माहिती आता की आता आपण कुठलं टेम्परेचर घेतलेलं आहे, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ओके, आता देर इज वन मोर टेम्परेचर, ओके, कॉल्ड सराउंडिंग टेम्परेचर. ओके, सो हाऊ दिस इक्वेशन चेंजेस विथ surrounding temperature, that we'll see. Okay, so now we have to study the effect of surrounding. ठीक आहे, आता लक्ष द्या, मी तुम्हाला एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगतोय, त्यामुळे इकडे बघा. सपोज टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज T0, चालेल, आणि तुमच्या बॉडीचं टेम्परेचर आहे T. So T is the temperature of your body and T0 is the temperature of surrounding, and T is greater than T0. T is greater than T0 म्हणजे बॉडीचं टेम्परेचर सराउंडिंग पेक्षा जास्त आहे. ओके, सो एनर्जी रेडिएटेड, आता बॉडी तर एनर्जी रेडिएट करेल ना, एनर्जी रेडिएटेड बाय, आता आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी घेऊ. ठीक आहे, एनर्जी रेडिएटेड बाय ब्लॅक बॉडी per unit area per unit time. Energy radiated by black body, perfectly black body, per unit area per unit time. आत्ताच लॉ शिकलो आपण, सिग्मा टी रेस टू 4. बॉडीचं टेम्परेचर टी आहे ना, सो सिग्मा टी रेस टू 4. कळतंय? आता जर बॉडी रेडिएट करते एनर्जी आहे, हे बघा, बॉडीचं टेम्परेचर सराउंडिंग पेक्षा जास्त आहे म्हणून बॉडी रेडिएट करणार, सराउंडिंग काय करणार, ऍब्झॉर्ब करणार. सो एनर्जी ऍब्झॉर्ब्ड बाय सराउंडिंग, एनर्जी ऍब्झॉर्ब बाय सराउंडिंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज इक्वल टू सिग्मा टी नॉट रेस टू 4. कळलं? बॉडी रेडिएट करते सिग्मा टी रेस टू 4, सराउंडिंग ऍब्झॉर्ब करतोय सिग्मा टी नॉट. टी नॉट का, कारण सराउंडिंगचं टेम्परेचर टी नॉट आहे. ओके, सो नेट लॉस ऑफ एनर्जी, नेट लॉस. आता मी लॉस शब्द का वापरला, कारण मी बॉडीकडे लक्ष देतोय, बॉडीची तर एनर्जी कमी होणार ना, म्हणून मी लॉस म्हटलं. ओके, हा, जर तुम्ही हे सराउंडिंगचा विचार केला तर गेन म्हणणार, कारण त्याला मिळाली ना. ओके, सो नेट लॉस ऑफ एनर्जी इज इक्वल टू, आता डायरेक्टली तुम्ही सिग्मा टी रेस टू 4 मायनस सिग्मा टी नॉट रेस टू 4. नेट लॉस ना, म्हणजेच कॉमन काढला तर सिग्मा टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4. ओके, सो समजलं? हे सगळं कुठल्या बॉडीसाठी करतोय आपण, ब्लॅक बॉडीसाठी. कळलं? काय केलं समजलं? नेट लॉस कसा काढला. हा, हे सगळं कोणासाठी होतं, ब्लॅक बॉडीसाठी होतं ना. नाउ आय विल आस्क यू व्हॉट इज द इक्वेशन फॉर ऑर्डिनरी बॉडी. सगळं लिहायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. काय लिहिणार आहे, इज इक्वल टू ई सिग्मा टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4. So this is the formula for perfectly black body. This is the formula for ordinary body. कळलं? समजलं? याचा अर्थ काय रे, जर तुम्हाला फक्त बॉडीचं टेम्परेचर दिलं तर हा फॉर्म्युला वापरायचा, पण तुम्हाला बॉडी बरोबर सराउंडिंगचं दिलं तर हा फॉर्म्युला वापरायचा, कारण याला दोन्ही टेम्परेचर आहेत ना. ओके, मग न्यूमरिकल मध्ये जर तुम्हाला दोन्ही टेम्परेचर दिले असतील, सराउंडिंग आणि बॉडी, तर तुम्ही तसं वापरायचं. अदरवाईज तुम्ही सिंगल फक्त जे टेम्परेचर दिले तेवढंच वापरायचं. ओके, क्लिअर? ठीक आहे. आता मला सांगा, इथे काय झालं होतं, कुणाचं टेम्परेचर जास्त होतं आणि कुणाचं कमी होतं. बॉडीचं टेम्परेचर सराउंडिंग पेक्षा जास्त होतं, बरोबर. उलट पण होऊ शकतं ना. सपोज कुणाचं टेम्परेचर जास्त आहे, सराउंडिंगचं जास्त आहे आणि बॉडीचं कमी आहे. फरक काय पडेल रे, एकच फरक पडेल. इथं मगाशी बॉडी रेडिएट करत होते ना,
आता बॉडी काय करेल, ऍब्झॉर्ब. मग अशी बॉडी रेडिएट करत होती, आता बॉडी काय करेल, ऍब्झॉर्ब. आणि आता कोण रेडिएट करेल, सराउंडिंग. मग सराउंडिंग रेडिएट करेल, बॉडी ऍब्झॉर्ब करेल. इक्वेशन्स बदलतील का, नाही. पण हे जे इक्वेशन आहे, नेट लॉस किंवा नेट गेन, ते उलट होईल ना. म्हणजे टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4 आहे ना, हे काय होईल, टी नॉट रेस टू 4 मायनस टी रेस टू 4. इथे पण तेच होईल ना. हे ब्लॅक बॉडीसाठी झालं. ऑर्डिनरी बॉडीसाठी पण टी नॉट रेस टू 4 मायनस टी रेस टू 4. कळलं, समजलं. ओके. त्यामुळे टेम्परेचर डिफरन्स महत्वाचा आहे, लॉस का गेन हे महत्वाचं नाहीये. ओके. आता जरा जनरली विचार केला आपण, तर काय होते रे आपले इक्वेशन, आर इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू 4, राईट. सिग्मा तर कॉन्स्टंट आहे, म्हणजेच पॉवर रेडिएटेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ टेम्परेचर. नुसतं टेम्परेचर नाही, फोर्थ पॉवर आहे. म्हणजे टेम्परेचर डबल झालं, नीट ऐका, टेम्परेचर डबल झालं तर पॉवर डबल नाही होत. टेम्परेचर डबल झालं तर पॉवर 16 टाइम्स वाढते. आर यू गेटिंग इट? सो व्हेन टेम्परेचर इज डबल्ड, पॉवर इज नॉट डबल्ड. पॉवर ऑफ रेडिएशन will become 16 times more. Okay, so this is the relationship. Okay, so सगळे तुम्हाला मी इक्वेशन समजून सांगितले. स्टीफन्स लॉ थिअरी मध्ये कधीच येत नाही. आलं तर एखाद्या वेळेस स्टेटमेंट येईल जे कधीच आलेलं नाही आजपर्यंत, पण त्याच्यावर कंपल्सरी न्यूमेरिकल आहेत आणि ह्याच्यावर भरपूर न्यूमेरिकल्स आहेत. ओके, सो हिअर वी फिनिश विथ ऑल युअर थिअरी पार्ट फ्रॉम युअर टेक्स्ट बुक. सगळा थिअरी पार्ट संपलेला आहे. आता आपले फक्त न्यूमेरिकल्स राहिले. ओके, थँक्यू. Okay, now we'll do numericals on Wien's displacement law. I'll write down here the formula. Lambda max is equal to B upon T, where B is a Wien's constant. ठीक है, जास्त नाही, तीनच न्यूमेरिकल आहेत, लक्ष द्या. First we'll solve numerical, page 70, example 3.5. बघा काय, calculate the value of lambda max. Given, calculate the value of lambda max for solar radiation, assuming that surface temperature of sun is 5800 Kelvin. D is given 2.897 into 10 raised to minus 3 meter Kelvin. In which part of the electromagnetic spectrum does this value lie? पहिल्यांदा तुम्हाला लॅम्बडा मॅक्स काढायचं आणि मग सांगायचं इट लाइज इन विच रिजन. ओके, ही सिंपल फॉर्म्युला आहे. लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी अपॉन टी. बी इज 2.897 into 10 raised to minus 3 upon 5800. Okay, now हे तुम्ही लॉग नी करू शकता डायरेक्टली. इफ यू डिवाइड, द आन्सर कम्स 4.995 into 10 raised to minus 7 मीटर. म्हणजेच 4995 into 10 raised to minus 10 मीटर. शिफ्ट केला means 4995 एंगस्ट्रॉन. ओके, आणि सगळ्यांना माहिती आहे 4000 to 8000 इज अ विजिबल रिजन. ओके, 11वीच्या पुस्तकात शेवटचा चॅप्टर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. त्याच्यामध्ये व्हॅल्यू बघा, 4000 ते 8000 इज अ विजिबल रिजन. सो इट मीन्स ती जी लाईट आहे, दॅट लाईट लाईज इन द, दॅट स्पेक्ट्रम लाईज इन द विजिबल रिजन. ओके, समजलं? सिंपल प्रॉब्लेम होता. एक सिमिलर प्रॉब्लेम आहे तुमच्या एक्सरसाइज मध्ये. ओके, पेज 74. नाउ लिसन, प्रॉब्लेम नंबर 23. पेज 74, प्रॉब्लेम 23. मी वाचतो ऐका. अर्थ्स मीन टेम्परेचर इज, आता इथे टेम्परेचर थोडं वेगळं दिलंय. So Earth's mean temperature is 280 Kelvin. So temperature is 280 Kelvin.
Okay. How will the curve of black body radiation look like for this temperature? Find out lambda max. कर्व तर आपण शिकलोय ऑलरेडी. कर्व कसं दिसेल माहिती आहे आपल्याला. कर्व वर जातो आणि खाली येतो ना, त्यामुळे ते आन्सर नाही करायचं आपल्याला. फाइंड लॅम्बडा मॅक्स. इन विच पार्ट ऑफ द स्पेक्ट्रम डज दिस व्हॅल्यू लाय? बी कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट चेंज नाही होणार. सो बी इज सेम, फक्त टेम्परेचर बदललं. तुम्हाला लॅम्बडा मॅक्स काढायचा आहे. सेम लॅम्बडा मॅक्स इक्वल टू बी अपॉन टी. बी लिहिला, टी किती यावेळेस 280. ओके, सो इफ यू डिवाइड दिस, द आन्सर कम्स लॅम्बडा मॅक्स इक्वल्स टू 1.035 into 10 raised to minus 5 meter. Okay, and this is microwave region. जसं मगाशी आपण सांगितलं विजिबल रिजन होता, तसा हा कुठला रिजन आहे? मायक्रोवेव्ह रिजन. सो वेवलेंथ लाइज इन मायक्रोवेव्ह रिजन. ओके, ठीक है. वन मोर प्रॉब्लम इज देयर ऑन दिस फॉर्म्युला. लक्ष द्या. सेम आहे, पेज 74, प्रॉब्लेम नंबर 25. वाचतो ऐका. Find the temperature of black body if a spectrum has a peak at. आता इथं 3 प्रश्न विचारले. पहिला दिलाय ए, जे तुम्हाला लॅम्बडा मॅक्स दिलाय. लॅम्बडा मॅक्स इक्वल टू 700 नॅनोमीटर. फर्स्ट क्वेश्चन इज 700 नॅनोमीटर. ओके. दूसरा प्रश्न है बी, लैम्बडा मैक्स इक्वल टू 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर. एंड थर्ड सी, लैम्बडा मैक्स इक्वल टू 3 मीटर. ओके, म्हणजे तुम्हाला 3 लॅम्बडा दिले. 700 नॅनोमीटर, 3 सेंटीमीटर एंड 3 मीटर. कॉन्स्टंट पण दिलाय बी 2.897 इंटू 10⁻³ ते आस्क यू टेम्परेचर. त्यांनी तुम्हाला टेम्परेचर विचारले. बघा इकडे पहिल्याचं सोल्युशन लिहितो. काय फॉर्म्युला? लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी अपॉन टी ना. टी इकडे घ्या. टी इक्वल टू बी अपॉन लॅम्बडा मॅक्स. चला पहिलं काढू आपण. टी इज इक्वल टू बी काय असतो? 2.897 इंटू 10⁻³ अपॉन लॅम्बडा मॅक्स. आता कन्वर्जन बघा, हे नॅनोमीटर आहे ना. So 700 into nano is 10⁻⁹ meter. केलं कन्वर्जन? ओके. सो यू हॅव टू डिवाइड दिस. हे आपण ओरली पण करू शकतो. बघा इकडे 2.897 अपॉन 7. इथं मी 7 लिहितोय, 2 0 काढले म्हणजे -7. वर आला -3 + 7 is 4. Now divide this. 0.7 4s are 28. Okay, into 10⁻⁴. So पहिलं टेम्परेचर आलं 4138 केल्विन. ओके, करेक्ट आहे. समजलं? टी काढायचं आहे. बी कॉन्स्टंट आहे, लॅम्बडा मॅक्स दिलाय. सेम यू गेट सेकंड बी. टी इक्वल टू बी अपॉन लॅम्बडा मॅक्स. काय येणार आहे? बी 2.897 इंटू 10⁻³ अपॉन लॅम्बडा 3. 3 काय आहे? सेंटीमीटर. सो 3 इंटू 10⁻². करा 3 ने डिवाइड. बस झालं. इंटू 10⁻⁻1 -2 वर गेला. सो आन्सर इज टी इज इक्वल टू 0.09656 केल्विन. बुक मध्ये दिले 0.0966. त्यांनी राउंड अप केलं. ओके, लास्ट वन सेम. सी टी इक्वल टू बी अपॉन लॅम्बडा मॅक्स. बी किती आहे? 2.897 इंटू 10⁻⁻3. आता इथं मीटर मध्येच ऑलरेडी. डायरेक्ट 3 ने डिवाइड करा, सेम येणार ना. 0.9656 इंटू 10⁻⁻3. सो आन्सर इज टी इज इक्वल टू 0.009. अजून एक 0 येईल ना.
ओके, ठीक है, तिन्ही सेम होते, फक्त लॅम्बडा डिफरंट होता. दे आस्क यू टू फाइंड आउट टेम्परेचर. ओके, सो हियर वी फिनिश 3 न्यूमेरिकल्स ऑन Wien's displacement law. Okay, thank you.